अभिनयाबरोबरच म्हणजे पडद्यावरचा अभिनय आहे, पण इतर रेग्युलर जीवनात तुम्ही एक सामाजिक कार्य पण बरंच केलेलं आहे किंवा करता, की दरवेळेस काय होतं समाजकार्य असेल, सार्वजनिक ठिकाणी सक्रिय असता. कुठं काही एखादी घटना घडली, तर तुम्ही ते लगेच अलर्ट होऊन त्याच्यावरची काहीतरी प्रतिक्रिया करता किंवा लगेच त्याच्यावरती तडजोड करता. मग त्याविषयी लोकांच्या भावना किंवा एक समाजात बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मग कुठेतरी मनात चांगलं बोललं तर वाटतं, पण कोणीतरी काहीतरी वेगळंच दिलं, तर आपल्याला वाटतं यार आपण एवढं हं. प्रामाणिक करून लोक आपलं हे करतात. कधी-कधी असे अनुभव झालाय का कधी काही? 100% झालाय ना. हं. हे बघा लक्षात ठेव, कर्त्याच्याच मागे बोललं जातं. हां, ते आहे. जो काहीच करत नाही त्याला कुणीच काय बोलत नाही. आपण करतो कारण आपण ह्याचं काहीतरी देणं लागतो ना हो, समाजाचं. हो, हो. ज्या बॅकग्राऊंडमधनं आम्ही आलोय, हं. लक्षात घे. मी काय, प्रवीण काय, 10 बाय 10च्या खोलीतनं केलेला प्रवास आहे आम्ही आणि इथं आलोय. बरं. त्याच्यामुळं आम्ही आम्ही ते बघितलंय ना सगळं. आमच्या अवती-भोवती असणारे लोक, हं, त्यावेळेची परिस्थिती. हं. आमचं त्याच्यामुळं आमचे डोळे, आमचे कान उघडे असतात, की जर का वाईट कुठं चाललं तर गप्प नाही बसू शकत. बरोबर. हां. कारण आपण त्याच्यातनं पुढं आलो. सुदैवाने आपल्या आई-वडिलांची पुण्य आहे, म्हणून आपण कुठल्याही व्यसनांच्या आहारी गेलो नाही, हं. कधी व्यसनं केली नाही. आजतागायत निर्व्यसनी राहिलो. पुढची पिढी ही त्या हिशोबाने तशीच राहावी. हं, हं, हं. स्वतःचं शरीर सांभाळलं गेलं हां, पाहिजे. तुमचे ते बरेच व्हिडिओ मी हां, पाहतो जिम आणि हां, सकाळचं. सगळं ते बघितलं गेलं पाहिजे. या भावनेतून हे सोशली करतो. त्याचं तू म्हणतो तसं चांगलं वाईट रिप्लिकेशन येतच ना. जसं आता तो ह्याचा विषय होता. त्या ड्रग्सच्या ड्रग्सचा. विषयात मुली त्याच्यात 3 हं. ते त्यांचा चेहरा दिसला. बरोबर. त्याच्यावरनं मला खूप बोललं गेलं. पण माझा हेतू त्याच्यामागचा वेगळा होता. हो. तो टेक्निकल प्रॉब्लेम होता. जो दिसला ती तर म्हणजे मी मोठ्या मनाने ते हे पण केलं, मान्य केलं. चूक झाली ती. पण लोकांना हे नाही ना माहिती, की मी हं. तिथून घेऊन आलो. बरोबर. तिथं आणलं, तिथून ऐक ना त्यांना पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला गेलो, ॲडमिट केले. हं, हं, ॲडमिट केल्यानंतर एक रात्री डिस्चार्ज झाले. दुसऱ्या दिवशी दुसरी शुद्धीत आल्यावर डिस्चार्ज केले. हं, त्यांचं सगळं सोपस्कर होईपर्यंत मी तिथं होतो. हं. हा अँगल कधी कुठं आला का समोर? बरोबर. चांगल्या बाजू पण लोकं पाहत नाही. चांगली बाजू तीच आहे ना. अरे त्या वयाची माझी मुलगी आहे ना. हो. माझ्या घरात मी बघणार काय? मी त्या हेतूने बघत होतो. बरोबर. आणि ह्या जनरेशननी म्हणजे आई-वडिलांनी कुठं लक्ष द्यायचं? आम्ही शिक्षणाला मुलगी पुण्यात गेली की शहरात अरे गेली. मुलगा गेला, मुलगा मुलगी गेली. गेली. लक्ष कुठं देतील? आई-वडील बिचारे 12-12, 14 तास काम करणार. त्यांनी एक फोन केला, "अहो ते काय त्यांनी फोन केला, "अहो तुम्ही पैसे नाही पाठवले?" हं, हं. "अरे हां, पाठवतो बाळा आज." हं. बरोबर आहे. हां. आता बाळा, बाई, बाबा काय करतो हं, हं, हं. हे माहिती असतं का? आणि बिचारे कधी पण करते. तर ती प्रत्येकाची एक जबाबदारीने हे केलं पाहिजे. आणि पुण्यासारख्या शहरात आज आहे ना, काय झालं, पुन्हा ते अस्ताव्यस्त ह्याच्यात वाढलंय शहर. हं, हं, हं. त्यामुळे इथं शिक्षणाला भरमसाठ मुलं येतात. बरोबर. नोकरीसाठी इकडे येतात. एक वेगळं कल्चर डेव्हलप होत चाललंय. हो, हो, हो. नाईट लाईफ जी पुण्याची ओळख नव्हती, हां. ते आता. आता ती नाईट लाईफ व्हायला लागली हं. आणि याच्यातून खूप गोष्टींचे दुष्परिणाम पण होत आहेत. बरं, ड्रग्स सारखा विषय हा इतका भयंकर झालाय आता. म्हणजे विश्वास नाही बसणार संदीप. आत्ताची घटना आहे. कुणी बोलून म्हणजे चॅलेंज आहे. कुणी बोलू पण नाही शकत. उत्तम नगर सारख्या भागामध्ये ड्रग्ज सापडावं आणि पोर्टरच्या माध्यमातनं म्हणजे आता करायचं काय? म्हणजे उत्तमनगर पुणे शहराचं एक टोक आहे. एक लक्षात घे, पुण्याची सगळ्या बाजूची जी टोकं आहेत ना, हं. ती या सगळ्यांनी आता बरबटली आहेत. बरोबर. आणि प्रत्येक जण वाट कधी कशाची बघत बसायची? आपल्या घरी यायची. नाही, ते नाही. लक्ष ठेवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे ना, साधा प्रश्न आहे. मी तुला एक सांगतो. तुझ्या आणि माझ्या ह्याच्यात काही लय मोठा फरक नाहीये. हं, हं. म्हणजे वयाचा आणि वयाचं. ह्याच्या हिशोबाने. तुलाही जाणवेल मी आता आपल्या या तुझ्या ह्याच्या माध्यमातून हेही सांगेन लोकांना. हा प्रॉब्लेम सुरू कधी झाला रे? म्हणजे कुठनं झाला? म्हणजे ड्रग्ज व्यसनं तर पहिल्यापासून होतीच. आहेच. बरोबर. प्रमाण वाढलं हं. आणि कधीपासून वाढायला लागलं? भीती का नाही राहिली? ज्या दिवसापासनं मी तुला सांगतो, फार जबाबदारीने बोलतोय मी. हं, हं, हं. ज्या दिवसापासनं आई-वडिलांनी आपल्या मुलाला हं. किंवा मुलीला कुठं चाललायस आणि कधी येणार आहेस? हं, हं, हं. किंवा कुठं चालली आहेस आणि कधी येणार आहेस? हे प्रश्न विचारणं बंद केलं ना, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सो कॉल्ड, हं. तिथपासून हा प्रॉब्लेम झालाय. कारण ते मला विचारतच नाही. मला माहीत नाहीतर आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यात बरोबर. हां. आपल्या कुठं चालला? कोण आहे बरोबर? काय नाही कुठं चालला? हां. अरे तिथं चौकात खेळतोय. मला दिसशील एवढं त्याचंच खेळायचा. बरोबर. हां. जर मी बाहेर आले दाराच्या आणि दिसला नाही ना, हं. अयो, होय.
मग आपणच दाराकडे बघत असायचं, आई आहे- आई बघती का काय? आहे मी. तुला कळलं ही बरोबर. भीती आपल्या जनरेशन मध्ये होती. एक भीतीयुक्त आदर आणि आदर 100% राहूनच अरे भीती. आजही हा, माझे बरोबर. वडील ऐक ना, हम्म. 76 वर्षांचे आहेत. आपल्या कामाच्या वेळा तुला माहिती आहे. मी आजही शूटिंग किटिंग करून जर घरी 2-2:30 वाजता गेलो पहाटे, हो, हो. एक तर ते हॉलला असतात तिथं बॉक मी लॅच आपला हळूच उघडून जातो, हम्म. की आवाज नको दरवाजाचा व्हायला. हो. आपण असा दरवाजा लावतो, अरे 2 पावलं टाकलं की आवाज येतो. अरे किती वाजले? अयो बरोबर. आहे ना. 2:30 वाजले. ही काय कामाची पद्धत आहे का? ही काय कामं असतात का? तू तर म्हणला होता 12 वाजता येणार आहे. ओके. नाही भाऊ ते जरा थोडी गडबड झाली. पण ना मला आजही ती भीती आहे. हम्म. आणि ना आपल्याकडच्या सो कॉल्ड पालकांनी आहे ना, हम्म. जे स्वतःला असे नाही का, हम्म. अरे बाबा आम्ही त्याला नाही विचारत, आम्ही तिला नाही 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 नाही, अरे असं काय करतो? त्यांना त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अरे कसलं व्यक्ती स्वातंत्र्य? ऐक ना, तो पोर आहे त्याला विचारत नाही. पहिली ज्या दिवशी कोणाच्या तरी कानफाडात मारून येतो ना, त्या दिवशी त्याच्या 2 कानफाडात वाजवल्या ना, नाही तर तो मर्डर करून येईल मग त्या दिवशी. अरे बापरे राव, तेव्हा बोलायला पाहिजे होतं मी. नाही चालत. एक सिगरेट पिलेली कुठून तरी कळलं ना, ऐक ना, त्या क्षणी त्याचा जर का कंबरडं मोडलं ना, परत करायची नाही डेअरिंग करणं. त्याला कळले पाहिजे हे वाईट आहे. आणि पिऊन आला, नाही नाही बाळा बरोबर आहे, पिऊन आलास. योग्य आहे. आता तू केलंच पाहिजे. अरे कसलं? त्याला वाटतं मग मी केलेलं बरं आहे. किंवा मुलींच्या बाबतीत पण हो. त्या मुलीला मारू नाही शकत फिजिकली आपण, कारण शेवटी ती आपली लक्ष्मी आहे. पण तुमचं प्रेशर नको का? हो, पाहिजे ना. आपण आता फोन केला आपल्या लेकरांना, आता सुदैवाने आपले नाहीत तसे. हा कुठे आहे बाळा? अहो, किती वेळा सांगितलं तुम्हाला फोन करू नका, सांगितलं नाही. अरे आपल्यावरच अंगावर येत. हे जे सो कॉल्ड लोकांनी हे बरोबर. केलं ना, आम्ही विचार अरे काय फरक पडतो? माझं काय मत आहे, तुमच्या पोराला नाही तर पोरीला आपल्या सवयीने विचारायचं, कुठं चालला? बरोबर. कुठं चाललीस? कधी येणार आहे? ऐक ना, तुला ती खोटं उत्तर देऊ दे, हा, बरोबर. पण उत्तर तर देईल. आणि तिला पण सवय काय राहणार, आईला बाप आई आपल्याला विचारते भाऊ. किमान या प्रेशरनी तरी आहे ना कमी चुका करतात लोक. बरोबर. माझं असं मत आहे. आणि हे जे सगळं झालंय ना, आता आपण काय त्याला म्हणू, आयसोलेट झालं शेट आपण. अरे 10 बाय 10च्या खोलीत राहायचो. त्याच्या आईला एक इथं झोपला, तिथपर्यंत झोपायच्या लाईनीने, कोणाचे पाय कोणाचे हात. जेवायला बसले की तेच 8 लोक 6 लोक एकत्र जेवायला बसायचे, एका वेळेला जेवायला. हे बघ, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडनं आता ड्रॉप झाल्या. आता एक जण त्याच्या हिशोबाने येतो, किचन मधनं जेवण घेतो, तो गार आहे का गरम आहे बघत नाही, खातो. त्याला देणारे पण कष्ट नाही घेत, तो म्हणतो जाऊ दे कुठे गरम करा. एकत्र बसून जेवलं पाहिजे. विचार एक तरी जेवण एकत्र केलं पाहिजे. बरं रोज नाही शक्य, दिवसाआड करा. एक जेवण एकत्र करायला काय हरकत आहे? पोरगी बस बाळा आज जेव, काय मागवायचंय का बाहेर, मागवून खाऊ, एकत्र जेवा.